पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला. अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढं मी. तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आव्हाड साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब. ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले. 75,000 मत बोगस केले, तरी सुद्धा या पट्टेला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं. आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री, यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे, बोगस मतावर. जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्तोंसांना देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मतकाढा 2 अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही. असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त बीडला होत आहे. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली, तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे, याच्यामुळे हे झालं. याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात. आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर 3 गुन्हे झाले. अरे कशासाठी? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री झाला, तुमचे खालची पिलावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधात तुम्ही म्हणलात ही परळीचा खेळच कळा नाही की मारणारा बी तिथंच तर मारणारा बी तिथंच. तसंच झालंय निवडणुकीचं सुद्धा. विरोधक बी तिथं, सत्ताधारी बी तिथंच. कारण त्याच असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधात येतात ना कुठंतरी त्यांच्या उंचीप्रमाणे, ते काय म्हणते, भाऊ काय ताई काय दोघंही आमचेच. काय जाती धर्माचा विषय? कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका. इथं एका जातीचा माणूस नाही, इथं एका पक्षाचा माणूस नाही. भारतीय जनता पार्टीचे सध्या 2 रनिंग आमदार इथं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा 1 आमदार इथं आहेत. आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा इथं आहेत. आणि आमच्या पक्षाचे सुद्धा 2 आमदार आणि 1 खासदार इथं आहे. आमचे पराजित झालेले 2 उमेदवार सुद्धा इथं आहेत. सर्व पक्षीय आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत, ओबीसी आहे, ओपन आहे, मुस्लिम आहे, सर्व आहेत. फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय. तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही. तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय, आम्हाला नाही. आम्हाला काय करायचंय? आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे. आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी पकडणार, मी न्याय देणार. आदरणीय आमच्या अभिमन्यूराव पवार साहेब म्हणले, अण्णाही म्हणतात, अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की 20 दिवस झाले, 20 दिवसात का पकडलं जात नाही? कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा मोठा आहे का? हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय. बीडच्या एसपी साहेबाला माझं म्हणणं आहे, त्याच्या घर तपासा, घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे. जाहीर तुम्हाला सांगतोय. तरी सुद्धा हे एसपी का जात नाहीत? अरे ज्या डीवायएसपी कडे कालपर्यंत तपास होता, डीवायएसपी साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी? अरे कशाला? अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय? मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का? कुणाचं नाव घ्यायला होतं? बीड जिल्ह्याच्या खासदारला. बीड जिल्ह्याचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे, बजरंग सोनवणे हक्का नाही. त्याला कुणाचं नाव घ्यावा हे सुद्धा तुम्हीच ठरवा. तुम्ही म्हणताल त्याचं घेऊ. अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं, दरोडेखोराचं, दलालाचं नाव माझ्या जिभेतून कशाला घेता? याचं नाव घेणार नाही. याला तुम्ही पोलीस यंत्रणेने हुडकून काढला पाहिजे. आणि काय तर म्हणे, आता बघू बाप तो बाप रहेगा. आता हा देशमुखांना देशमुख गेलेत, आता बजा आणि ते बेवड राहिले. काय बोलता? अरे तुमच्यात खरंच दम असेल तर आमच्याकडे नुसतं नजरवारी करून बघा. कशाला बोलताय? आम्ही सुद्धा म्हणतो जिथं ज्याची अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं, ज्या गोळीवर आमचा मराठी काय त्यांची भाषा येणार नाही. माझा मित्रच आहे घडी, पण तेवढं येणार नाही मला. मी आपला येड आहे. आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे?
आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी, काय करा, असाच आहे मी. पण आदरणीय मनोज, आपल्या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा. एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही. कारण पोलीस यंत्रणा करते काय? कुणी म्हणलं SIT कडे द्या, कुणी म्हणतं SIT नेमली. अण्णा तुम्ही तरी सांगायचं SITचा अधिकारी कोण आहे? नाही सांगितलं. SITचा अधिकारी कोण आहे? CID कडे द्या. CID कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलीस यंत्रणेने सांगितलं. CID कडे मर्डरची केस दिली होती, पुन्हा आता CID कडे अट्रॉसिटी आणि खंडणी दिली. ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर याचा अर्थ काय होतोय? ही कोणाला कसला हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे. त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार याला त्याने एकच आहे, याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर ट्रिप चालवा, नाही तर होणार नाही. दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार महोदयांना माझी विनंती आहे, दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून. याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल, नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभारलो. ही प्राथमिक आमची लढाई, उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतोय. आम्ही सर्वजण या आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की बीड मध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणाला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो. आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची. संतोष अण्णा देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं, ज्या क्षणाला अपहरण झालं तेव्हा क्षणापासून आतापर्यंत मी लढतोय, तुम्ही सर्वजण लढताय. संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत, एवढा शब्द तुम्हाला देतो. उशीर होतोय, आपल्याला राजांना ऐकायचंय, आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय, त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय. त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण ताकदीनं बरोबर राहायचंय. आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही, यांचा राजीनामा झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला मी विनंती करतो, यांचा राजीनामा घ्या आणि त्याला 302 मध्ये अटकवा, तरच खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला असं म्हणलं जाईल. खूप खूप धन्यवाद.